नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज कुमार, संचालक पॅशन करिअर अकॅडमी तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपल्याला मसावी लसावी अगदी सोप्या पद्धतीने शिकायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला आवडल्यास लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मसावी लसावी कशा पद्धतीने शिकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पहिले 4 नियम बघायचे. जर तुम्हाला नियम चांगल्या पद्धतीने जर समजले तर तुम्ही मसावी आणि लसावी सोप्या पद्धतीने काढू शकता. तर आपण सुरुवातीला पहिले 4 नियम क्लिअर करून घेऊ. बघा आता. चला बघा, सुरुवातीला आपल्याला पहिले मसावी म्हणजे काय तो शिकायचा आहे. तर मसावी म्हणजे काय ते तुम्हाला पहिले समजून सांगतो. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्याला मसावी असे म्हणतात. मसावीचा फुल फॉर्म आहे महत्तम सामायिक विभाजक. तर आपल्याला 4 नियम आहेत, ते कसे बघायचे ते आपण बघूया. बघा, सगळ्यात पहिला नियम आहे, नियम पहिला, क्रमवार समसंख्यांचा मसावी. क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. तर एक उदाहरण बघूया. 8, 10 आणि 12 ह्या 3 क्रमवार समसंख्या आहेत. तर बघा, 8, 10 आणि 12 ह्या सुरुवातीला आपल्याला पाड्यापासून सुरुवात करायची. 2च्या पाड्यापासून. 2च्या पाड्यामध्ये 8, 10, 12 येतात का? येतात. कसे ते बघा. बघा, 2च्या पाड्यामध्ये 8 येतो. कसा? बेचोक 8, बे पंचे 10 आणि बेसक 12. मसावीचा नियम आहे की दिलेल्या सर्व संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्हाला त्या संख्येने भाग द्यावा लागतो. आता 4 आणि 6 ला भाग जात आहे, 5 ला जात नाही. 2 संख्यांना जातोय पण 1 संख्यांना जात नाही, तर थांबावं लागतं आपल्याला इथे. मसावीचा नियम आहे की जर 3 संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्ही 3घांना भाग देऊ शकता. आता 2 ला जातोय, 1 ला जात नाही, म्हणून याचा जो मसावी आला, याचा जो मसावी आलेला आहे तो आलेला आहे 2. मी आता सांगितलेलं आहे, क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो? 2 असतो. आपल्याला नियम दुसरा बघायचा आहे. बघा, नियम दुसरा, क्रमवार विषम संख्यांचा मसावी. क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. आता विषम संख्या बघा. विषम संख्येचे एक उदाहरण घेऊ आपण. 7, 9 आणि 11 या क्रमवार 3 विषम संख्या आहेत. 7, 9, 11 ह्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाहीत, पण एकाच्या पाड्यामध्ये नक्की येतात. कसं? 1 7 7, 1 9 9 आणि 1 11 11, 1 1 1 1 1 1. म्हणजे सांगायचं काय की 3 ज्या संख्या दिसत आहेत त्या कोणत्या आहेत? विषम आहेत, क्रमवार आहेत. आणि क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो? 1 असतो. मसावी नेहमी 1 असतो. तर अशा पद्धतीने आपण 1 आणि 2 नियम शिकलेले आहोत. अजून तिसरा आणि चौथा बघायचा आहे. तो बघा कशा पद्धतीने करायचा. आता तिसरा नियम बघू. बघा, क्रमवार
मूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. क्रमवार मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो? 1 असतो. बघा, क्रमवार मूळ संख्या बघायच्या तुम्हाला. बघा, 5 आहे, 7 आहे आणि 11 आहे. ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत. बघा, आता ह्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, फक्त एकाच्या पाड्यामध्ये येतात. म्हणून क्रमवार मूळ संख्यांचा मसावी हा सुद्धा नेहमी किती असतो? 1 असतो. आणि याच्यातला शेवटचा नियम आहे चौथा, तो बघा, मसावीमध्ये दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जायला पाहिजे. कसा? तो बघा, एक उदाहरण आहे. 5, 10 आणि 15 आहे. या 3 संख्या आहेत. तिघ संख्यांना पूर्ण भाग जात असेल, जर एखाद्या पाड्यात येत असेल तरच तुम्ही त्याचा मसावी काढू शकता, अन्यथा काढू शकत नाही. बघा, 5, 10, 15 मला असं वाटतं दोनाच्या पाड्यात येत नाही. दोनाच्या पाड्यात 10 येतो, 5 येतो, 5 येत नाही आणि 15 येत नाही. तीनाच्या पाड्यात 15 येतो, 10 येत नाही, 5 येत नाही. चाराच्या पाड्यात कुठलीच संख्या येत नाही आणि पाचाच्या पाड्यामध्ये ह्या तिघ संख्या येतात. कशा? तर ते बघा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15. म्हणजे या दिलेल्या मसावीमध्ये उदाहरणातील प्रत्येक संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर मसावी निघतो. म्हणजे याचा मसावी हा किती आलेला आहे? 5 आलेला आहे. जर तुम्हाला एखादं उदाहरण अशा पद्धतीने दिलेलं असेल, 5, 10 आणि 7 दिलेलं असेल, तर तुम्ही म्हणाल की सर, 5च्या पाड्यात 5 आणि 10 येतात, 7 येत नाही, मग 2 ला आपण भाग देऊन बघू. नियम तसा नाहीये. मसावीमध्ये जर दिलेल्या 3 संख्या असतील तर तिघ संख्येला जर भाग जात असेल, ज्या पाड्यामध्ये येत असेल, तरच तुम्ही त्याचा मसावी काढू शकता. 2 संख्यांना जातोय आणि एका संख्येला जर भाग जात नसेल तर त्याचा मसावी हा नेहमी 1 असतो. म्हणजे याचा मसावी किती येईल? 1 येईल. कारण 2 ला जातोय आणि 1 ला जात नाही, पण एकाच्या पाड्यामध्ये 5, 10 आणि 7 येतात. म्हणून याचा मसावी जो आहे तो किती येईल? 1 येईल. आता बघा, तुमच्या समोर 4 उदाहरणं लिहिलेली आहेत. 4 उदाहरणं मसावी कशा पद्धतीने काढला जातो तो तुम्हाला शिकवतो. बघा, 4, 8, 12 चा मसावी काढायचा आहे. 4 मला समसंख्या दिसत आहे, 8 मला समसंख्या दिसत आहे, 12 मला समसंख्या दिसत आहे. तर मला असं वाटतं पहिले बघा कशी आखणी करायची. 4, 8 आणि 12 अशा पद्धतीने मांडणी करायची. आता बघायचं, मला तर असं वाटतंय की दोनाच्या पाड्यामध्ये सगळे येतात. मग कसं? बघा, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, बे 7 12. म्हणजे दोनाच्या पाड्यात 4 येतो, 8 येतो, 12 येतो. पुन्हा बघायचं खाली काय उरलेले आहेत. 2 4 6. मला असं वाटतं परत 2 4 6 हे दोनाच्या पाड्यात येतात. तर बघा मित्रांनो, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. आता एकाला, दोनाला, तीनाला भाग जात नाही. आता ज्या संख्यांनी आपण भाग दिलेला आहे, किती संख्यांनी दिलेला आहे? 2 संख्यांनी भाग दिलेला आहे. तर दोघं संख्यांचा काय करायचा? इथे गुणाकार करायचा. बे 2 4 म्हणजे याचा जो मसावी निघालेला आहे तो किती आलेला आहे? 4. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाढे तुमचे पाठ असले तर तुम्हाला डायरेक्ट सुद्धा 4च्या पाड्यामध्ये हा भाग बसतो. कसा? 4 1 4, 4 2 8, 4 3 12. तर 4च्या पाड्यात पण भाग बसतो. 2-2 चे टप्पे करून 2-2च्या पाड्याने जरी दिले तरी त्याचा गुणाकार करून 4च मसावी येतो. आता बघा दुसरं उदाहरण आहे आपल्या समोर.
14 आणि 21. आता मला असं वाटतं दोनाच्या पाड्यात 7 येत नाही पण 14 येतात, 21 येत नाही. मग तीनाच्या पाड्यात 21 येतात, 14 येतात, 14 येत नाही, 7 येत नाही. मग चाराच्या पाड्यात पण नाही, पाचाच्या पाड्यात पण नाही, 6च्या पाड्यात सुद्धा नाही, पण 7च्या पाड्यामध्ये 3 जण येतात. कसे बघा, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. आता कुठल्याही संख्येला भाग जात नाही म्हणून याचा जो मसावी निघालेला आहे तो किती आहे, 7 आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. 8 4 20. बघा 8 4 आणि 20 दोनाच्या पाड्यात पण येतात आणि चाराच्या पाड्यात सुद्धा येतात. तर आपण डायरेक्ट चाराच्या पाड्यात चाराचे भाग देऊया. बघा कसा, 4 2 8, 4 1 4, 4 5 20. आता दोनाला आणि पाचाला भाग जात नाही म्हणून याचा जो मसावी निघालेला आहे तो किती आहे, 4 आहे. याच्यानंतरचं चौथं उदाहरण बघा. 10 20 आणि 3 आहे. मला असं वाटतं पाचाच्या पाड्यात 10 20 पण 3 येत नाही, 10च्या पाड्यात 10 20 येतो पण 3 येत नाही. पण इथे जर बघितलं तर दोन संख्यांना भाग जातोय, एका संख्येला भाग जात नाही. मग याचा जो मसावी निघणार आहे तो फक्त किती निघेल, 1 निघेल. कारण तो नियमच आहे की मसावीला उदाहरणातील प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जायला पाहिजे, पण इथे दोन संख्यांना जातोय, एका संख्येला जात नाहीये म्हणून याचा जो मसावी आहे तो 1 आहे. आता बघा मित्रांनो, प्रकार दुसरा बघायचा आहे की दशांश अपूर्णांकांचा मसावी कशा पद्धतीने काढायचा. आता दशांश मध्ये मसावी लसावी काढण्याच्या पद्धती बघून घ्या. अगदी सोप्या पद्धतीत सांगतो. 0.4, 0.04, 1.6 चा काय काढायचा आहे, मसावी. अशा टाइपच्या उदाहरणात पहिले काय करायचं ते बघा. पहिले दशांश नंतरच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला पहिले काय करावं लागतील, सारख्या करून घ्याव्या लागतील. बघा कशा त्या बघा. 0.4 थोडी जागा सोडा, 0.04 थोडी जागा सोडा, 1.6 थोडी जागा सोडा. दशांश सारखा करून घ्या, मग आपण पुढच्या पद्धती बघू. इथे पॉइंट नंतर दोन संख्या आहेत, इथे पॉइंट नंतर एकच संख्या आहे, पॉइंट नंतर एकच संख्या आहे. म्हणजे पॉइंट नंतर जास्तीत जास्त दोन संख्या आहे म्हणून दोघांचे ज्या दोन संख्या आहेत त्यांना पण पॉइंट नंतर संख्या सारख्या करून घेऊ. बघा कसा, पॉइंट नंतर एक घर आहे, एक घर कमी पडतंय म्हणून 0 वाढवला, इथे एक घर कमी पडतंय म्हणून 0 वाढवला. 0.40 2 डिजिट आले, 2 डिजिट आले, 2 डिजिट आले. तर आता आपल्याला सोप्या पद्धतीत कसं करायचं. आता खाली संख्या लिहिताना कशा लिहायच्या की खाली जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते तुम्हाला, ती 40. तर खाली 40 लिहा. इथे जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते तुम्हाला, 4 म्हणून 4 लिहा. इथे जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते, 160 दिसते म्हणून पॉइंट काढून संख्या लिहा. आता मला काय करायचं आहे, कोणाचा मसावी करायचा आहे, 40 4 आणि 160 चा काढायचा. कसा तो बघा. 40 लिहा, 4 लिहा आणि 160 लिहा. आता बघा मित्रांनो, मला असं वाटतं या तिघ संख्यांना 4 चा भाग जातोय. कसा तो बघा. 4 1 4, 4 10 40, 4 1 4 दोन संख्यांना जातोय 4 चोक 16 आणि एक 0 खाली उतरवा. आता बघा मित्रांनो, 10 ला जातोय, 40 ला जातोय पण एकाला भाग जात नाही म्हणून आपल्याला इथेच थांबावं लागेल. याचं उत्तर जे आलेलं आहे ते 4 आलेलं आहे. पण पॉइंट नंतर किती संख्या आपल्या जास्तीत जास्त 2 संख्या आहेत. तर मग 2 संख्या येण्यासाठी काय करायचं, जे आलेलं उत्तर आहे त्याला उजवीकडून डावीकडे 2 घर सोडायचे. आपल्याकडे ऑलरेडी एकच घर आहे, एकच संख्या आहे. मग एक घर कमी पडत आहे म्हणून एक 0 वाढवा, मग पॉइंट द्या आणि मग 0 द्या. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 0.04 येईल. बघा आता दुसरं उदाहरण आहे. आता आपल्याला पॉइंट नंतर संख्या सारख्या करायच्या आहे. कशा, पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर 2 घर आहे, पॉइंट नंतर एक घर आहे. म्हणजे तिघ संख्यांचे पॉइंट नंतरचे घर आपल्याला 2-2 हवे. तर कसे ते पहा. 0.8, 0.24 आणि 0.4. पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून एक घर कमी म्हणून एक 0 वाढा. पॉइंट नंतर एक घर आहे म्हणून एक 0 वाढा. बघा आता तुमच्या समोर संख्या दिसत आहे.
पॉइंट नंतर संख्या किती दिसते आपल्याला? ही 40. पॉइंट काढला तर ही दिसते 24 आणि पॉइंट काढला तर ही संख्या दिसते 40. तर कशा पद्धतीने काढायचा मसावी तो पहा. 80, 24 आणि 40. बघा आता इथे बघा, मला असं वाटतं 8च्या पाड्यात येत आहे सगळेजण. 8 10 80, 8 त्रिक 24, 8 पंचे 40. आता कुठल्याच संख्येला भाग जात नाही, 5ला आणि 10ला जातो पण 3ला जात नाही, म्हणून इथे थांबावं लागेल. तर याचा जो मसावी आलेला आहे तो किती आलेला आहे? 8. पण पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून आपल्याला पॉइंट नंतर 2 घर दिसले पाहिजे, म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घर घ्यायचे. 1 घर 2 घर पॉइंट 0, म्हणून याचं उत्तर किती आहे? 0.08 आहे. पुढचं बघा मित्रांनो, पॉइंट नंतर संख्या 2 आहे, पॉइंट नंतर 1 आहे, पॉइंट नंतर 1 आहे, म्हणून 2 संख्या करावं लागतील. कशा? 0.9, 0.3 आणि 1.2 आहे. मग काय कराल? इथे 2 घर येण्यासाठी एक 0 वाढवा, इथे 2 घर येण्यासाठी. बघा आपल्या समोर हे तिसरं उदाहरण आहे. इथे पॉइंट नंतर 2 संख्या आहे, पॉइंट नंतर 1 संख्या आहे, पॉइंट नंतर 1 संख्या आहे, म्हणून 2 संख्या, म्हणून प्रत्येकाच्या 2 संख्या यायला पाहिजे. कशा? 0.09, 0.3, एक घर कमी म्हणून एक 0 वाढला, 1.2, एक 0 कमी आहे, एक घर कमी आहे म्हणून एक 0 वाढला. आता आपल्या समोर ज्या संख्या दिसत आहेत त्या पॉइंट काढून संख्या लिहायच्या. कशा? पॉइंट काढलं तर 9 येईल, पॉइंट काढलं तर 30 येईल आणि पॉइंट काढलं तर किती दिसत आहे? 120, म्हणून पॉइंट काढून 120 लिहा. मग आता 9, 30 आणि 120, मला असं वाटतं 3चा भाग जात आहे. कसा तो बघा. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 10 30, 2 संख्यांना भाग जातोय. 3 चौक 12 आणि हा 0 खाली उतरला. मग 10ला आणि 40ला जातो पण 3ला जात नाही, म्हणून याचा मसावी जो आलेला आहे तो 3. पण पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून आपल्याला उजवीकडून डावीकडे 2 घर मोजावे लागतील. 1 2 आणि पॉइंट आणि 0. हा बेसिकचा नियम आहे. पॉइंट कसे द्यायचे? तिकडनं उजवीकडून डावीकडे 2 घर मोजायचे. तर अशा पद्धतीने दिला. तर शेवटचं उदाहरण बघा. पॉइंट नंतर 1 घर आहे, पॉइंट नंतर 1 घर आहे, पॉइंट नंतर 2 घर आहे. तर 2 घर सारखे करायचे, म्हणून कसे? 0.5, 2.5 आणि इकडे 0.35 येईल. मग पॉइंट नंतर 2 घर आहे, 1 घर कमी पडते, एक 0 वाढवा, एक 0 वाढवा, कॉमा कॉमा. पॉइंट नंतर संख्या बघितली तर 50 दिसते, पॉइंट काढला तर 250 दिसते आणि पॉइंट काढला तरी 35 दिसते. तर बघा कशा पद्धतीने सोडवायचं. 50, 250 आणि 35. आता या संख्यांना 5च्या पाड्यात भाग बसतोय, तो कसा तो बघा. 5 10 50, 2 संख्यांना जातोय. 5 5 25, 0 5 7 35, 10ला आणि 50ला जातोय पण 7ला भाग जात नाहीये, म्हणून याचा जो मसावी दिसत आहे तो किती आहे? 5. पण दशांश आहे. पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घर घ्या. 1 2.0. तर अशा पद्धतीने आपण प्रकार 2 हा बघितलेला आहे. आता बघा मित्रांनो, काही टाइप आहे पण सुरुवातीला आपल्याला पण आता लसावी सुद्धा माहिती पाहिजे, म्हणून लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. याचे पण 2 छोटेसे नियम आहेत ते आपल्याला बघायचे. पहिले लसावी कसा काढतात ते बघायचंय. बघा एक उदाहरण घेऊ आपण. पहिलं उदाहरण 5 10 आणि 15 चा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी आणि मसावी मध्ये फरक आहे, तो कशा पद्धतीने सोडवायचा ते तुमच्या समोर एक उदाहरण आहे. बघा 5 10 आणि 15 ही एक संख्या आहे. या 3 संख्या आहे. या संख्या कुठल्या पाड्यामध्ये येतात? 5मध्ये, 5च्या पाड्यामध्ये येतात. बघा कसं. 5 1 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. पण लसावीचा एक नियम आहे. काय नियम आहे तो तुम्हाला सांगतो. भाग दिलेला कुठली संख्या आहे? 5
आणि उरलेल्या संख्या किती आहे? 1 2 आणि या तीन संख्या उरलेल्या आहेत. लसावी मध्ये काय करायचं असतो की बघा, भाग दिलेल्या संख्येचा भाग दिलेल्या संख्यांचा गुणाकार गुणिला उरलेल्या संख्यांचा गुणाकार. बघा एकदा कशा पद्धतीने करायचं बघा. भाग दिलेल्या संख्या किती आहे? एकच आहे म्हणून फक्त 5 येईल. गुणिला एका कंसात दुसऱ्या कंसात उरलेल्या संख्या किती आहे? 1 2 3. बघा 1 गुणिला 2 गुणिला 3. कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. कंसात 5 आहे, फक्त 5च येईल. गुणिला बेक बे 2 येतील, यांचा गुणाकार 2 येईल आणि 3 दुने 6 म्हणजे यांचा गुणाकार किती? 6. इकडचा गुणाकार 6 आला, इकडचा गुणाकार 5 आला. 5 30 म्हणजे यांचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे? आपला 30 आलेला आहे. पण लसावीचा नियम काय म्हणतो की जर 3 संख्या असतील तर तिघ संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्ही लसावी काढू शकतात. पण एखादं उदाहरण जर असं असेल बघा, 5 10 आणि 3 असेल तर इथे काय कराल की 2 संख्यांना जर लसावीमध्ये भाग जात असेल तर तो द्यायचा. पण मसावीमध्ये 2 संख्यांना चालत नाही, तिघ संख्यांना भाग चालतो. पण लसावीमध्ये जर 2 संख्यांना भाग जात असेल तर तुम्हाला भाग द्यावा लागेल. कसा? 5 1 5 5 दुने 10. 3ला जात नसेल तर 3 खाली उतरवा. मग नियम काय म्हणतो? भाग दिलेल्या संख्यांचा गुणाकार. किती संख्या आहे? 5 गुणिला उरलेल्या संख्यांचा गुणाकार. उरलेल्या किती आहे? 1 2 3. 3 दुने 6 6 1 6 म्हणजे काय आले? 6 आले. तर 6 पंचे 30 म्हणजे यांचा जो लसावी निघालेला आहे तो पण किती आलेला आहे? 30 आलेला आहे. कमीत कमी 2 संख्यांना जरी भाग जात असला लसावीमध्ये तरी तुम्हाला लसावी काढावा लागेल. तर हे अशा पद्धतीचे सोपे नियम आहेत. बघा आता इथे एक नियम आहे लसावी मधला. मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर बघा आपल्या समोर 3 संख्या आहेत, 2 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. यांचा जो लसावी येणार आहे तो कशा पद्धतीने काढायचा तो बघा. 2 3 आणि 5 जर असं जर बघितलं तर 2 विषम संख्या आहे आणि एक समसंख्या आहे. आणि जर असं बघितलं की मूळ संख्या 2 आणि 3 आणि 5 या तिघ पण काय आहेत? मूळ संख्या आहेत. जरी विषम संख्या असल्या आणि जरी मूळ संख्या असला तर यांचा जो लसावी निघणार आहे तो त्यांचा तिघांचा जो गुणाकार येईल तो एवढा लसावी असणार आहे. कसा? तर तिघांचा गुणाकार करा. 2 गुणिला 3 गुणिला 5. बघा 42 6 आणि 6 पंचे 30 म्हणजे यांचा जो लसावी निघालेला आहे तो किती आहे? 30 आहे. जर विषम संख्या असत्या बघा 1 3 आणि 5 चा काय काढा? लसावी काढा. तर तिघ पण आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे की या तिघ काय विषम संख्या आहेत. तर बघा कसं 1 3 आणि 5 हे एकाच्याच पाड्यात येतात, कुठल्या पाड्यात येत नाही. मग लसावीचा नियम काय म्हणतो की यांचा जो लसावी त्यांच्या गुणाकाराच्या एवढा असेल. तर कसं काय? 5 3 15 15 1 15 म्हणजे यांचा जो लसावी निघाला तो किती आहे? 15. पण अजून एक नियम म्हणतो की लसावीला उदाहरणातील प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो. कसा ते बघा. 15 दुने 30 दोनाच्या पाड्यात म्हणजे 15 दुने 30 पूर्ण भाग गेला. 3 10 30 पूर्ण भाग जातोय. आणि 5 आता 5च्या पाड्यात 30 केव्हा आता? 5 30 म्हणजे 5ने सुद्धा पूर्ण भाग जातो, 3ने सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 2ने सुद्धा
पूर्ण भाग जातो. इकडे जर पाहिलं तर एकाच्या पाड्यात 15 येतात, 3×5 15 येतात आणि 5×3 15 येतात. तर असे आपल्याला नियम म्हणजे छोटे छोटे नियम जे असतात ते आपल्याला लसावीमध्ये बघितलेले आहेत. आपल्याला लसावी मधला प्रकार दुसरा बघायचा आहे की दशांश अपूर्णांकांचा लसावी हा कशा पद्धतीने काढला जातो. बघा इथे एक संख्या दिली आहे 0.04, 0.6 आणि 0.12. तर हे कशा पद्धतीने सोडवायचं. आता सुरुवातीला आपल्याला दशांश हे सारखे करून घ्यायचे असतात. इथे पॉइंट नंतर 2 दशांश आहे, पॉइंट नंतर 1 दशांश आहे, पॉइंट नंतर 2 दशांश आहे. तर कसं 0.04, 0.6 आणि 0.12 आहे. मग इथे पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून इथे 2 घर येण्यासाठी एक शून्य वाढवा आणि इथे 2 घर आहे इथे शून्य वाढवायची गरज नाही. जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते तुम्हाला ही 4. ही जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते तुम्हाला 60 आणि ही जर पॉइंट काढून संख्या लिहिली तर किती दिसते तुम्हाला 12. तर मला असं वाटतं 4च्या पाड्यामध्ये हे तिघ संख्या येतात. कसे बघा. आता बघा इकडे 4×1 4, 6 ला पहिले 4×1 4, 2 उरले, 2वर 0 ठेवले, 20 झाले. बघा 4×5 20, बघा 15×4 60 होतात, 4×3 12. आता बघा मित्रांनो लसावीचा तुम्हाला नियम सांगितलेला आहे की कमीत कमी 2 संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्हाला लसावीमध्ये द्यावा लागेल. बघा इकडे 3 आणि 15 ला भाग जात आहे 3च्या पाड्यात. 3×1 3, 3×5 15, एक जसाच तसा. आता भाग जात नाही म्हणून नियम काय म्हणतो भाग दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. बघा 4×3 12 हे 12 आले, 5×1 5, 5×1 5, 5 आले, जे 5 लिहा आणि या दोघांचा गुणाकार करा. 12×5 60 म्हणजे याचं उत्तर किती आहे 60. पण पॉइंट नंतर 2-2 डिजिट आहे प्रत्येकाचे तर म्हणून उजवीकडून डावीकडे 2 डिजिट द्यावे लागतील. 1 2 0 म्हणजे याचा जो लसावी निघालेला आहे तो किती आहे 0.60 आहे. तर बघा दुसरं उदाहरण आहे. पॉइंट नंतर 1 डिजिट आहे, पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, पॉइंट नंतर 1 डिजिट आहे. तर आपल्याला पॉइंट नंतर घरे सारखे करावे लागतील. कसे तर 0.8 आहे, 0.24 आहे आणि 0.4 आहे. पॉइंट नंतर 2 घरे म्हणून इथे पण 2 घर करावं लागतील. एक घर कमी पडतं म्हणून एक शून्य वाढवा. मग आता पॉइंट काढून संख्या लिहा. कशी ते पॉइंट काढले तर 80 दिसतील, पॉइंट काढले तर 24 दिसतील आणि पॉइंट काढले तर 40 दिसतील. मला असं वाटतं 8च्या पाड्यामध्ये तिघ संख्या येतात. कशा 8×10 80, 8×3 24 आणि 8×5 40. पण लसावीमध्ये अजून परत मला 10 आणि 5 या दोन संख्यांना 5च्या पाड्यामध्ये भाग जातोय. कसा 5×2 10, 5×1 5, 3ला जात नाही म्हणून 3 खाली उतरवा. आता भाग दिलेल्या संख्या आणि उरलेल्या संख्यांचा काय करायचा आहे गुणाकार. 8×5 40 गुणिला 3×2 6. बघा या दोघांचा गुणाकार 6×0 0, 6×4 24, 240. पण पॉइंट नंतर प्रत्येकाचे 2-2 डिजिट आहे म्हणून काय उत्तर येईल उजवीकडून डावीकडे 2 घर मोजा. 1 2 पॉइंट म्हणजे उत्तर आहे याचा जो लसावी आहे 2.40 आहे. बघा मित्रांनो आपल्याला प्रकार तिसरा बघायचा आहे. अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढतात. अपूर्णांकाचा टॉपिक आपला अजून झालेला नाहीये पण एक थोडक्यात तुम्हाला अपूर्णांक काय असतो ते तुम्हाला दाखवून देतो. बघा इथे जर एखादी संख्या आलेली 2/3 म्हणजे 2/3 असं पण म्हणू शकतात किंवा अपूर्णांक सुद्धा म्हणू शकतात. कशी 2 हा जो असतो याला अंश म्हणतात. 2 हा जो असतो त्याला अंश म्हणतात. 3 जो असतो त्याला छेद म्हणतात. निदान आपल्याला ही छोटीशी गोष्ट तरी माहिती पाहिजे की वरच्या संख्येला अंश म्हणतात आणि खालच्या संख्येला काय म्हणतात छेद म्हणतात. तर आपल्याला आता अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढायचा तो बघायचा.
इथे बघा ह्या संख्या दिलेल्या आहे अपूर्णांकामध्ये 5/4, 12/20, 18/24 चा काय काढायचा आपल्याला मसावी। याची एकदम सोपी मेथड आहे ती तुम्हाला दाखवतो। सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, मसावी काढा, म्हणून अंशाचा काय काढायचा मसावी। अंश जे आहेत 5, 12, 18 यांचा काय काढायचा मसावी, कारण सुरुवात कशाने मसावी। आणि छेदाचा काय काढायचा आपल्याला, इथे लसावी काढायचा आहे, छेदाचा लसावी काढा, बरोबर आहे। तर बघा इथे मसावीने सुरुवात आहे म्हणून अंशाचा मसावी काढावा लागतो आणि छेदाचा काय काढावा लागतो, लसावी काढावा लागतो। मग आपल्याला इथे दोन भाग करायचे आहेत। एका भागात म्हटलेला आहे मसावी काढायचा आणि दुसऱ्या भागामध्ये काढायचा आपल्याला लसावी काढायचा आहे। बघा आता अंशाचा मसावी, अंश उचलायचे 5, 12 आणि 18, 5, 12 आणि 18। मग बघा मित्रांनो इथे दोन संख्यांना भाग जातोय पण एका संख्येला भाग जात नाहीये। पण मसावीचा नियम काय म्हणतो, जर दिलेल्या संख्यांना जर सर्व संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्ही त्याचा मसावी काढू शकता, अन्यथा त्याचा मसावी हा किती येईल, 1 येईल। म्हणजे याचा मसावी तो किती येईल, 1 येईल। आता लसावी मध्ये 4, 20 आणि 24 आहे। मला असं वाटतं दोनाच्या पाड्यात पण येतात, चाराच्या पाड्यात पण येतात। बघा 4 1 4, 4 5 20, 4 7 24। आता भाग जात नाही, पण लसावीचा नियम आहे भाग दिलेल्या संख्या व उरलेल्या संख्यांचा काय करायचा गुणाकार। 4 जसेच तसे 4, 6 5 30, 6 5 30, 30 1 30, गुणिले इथे 30 लिहा। आता बघा 4 0 0, 4 3 12, म्हणजे इथे जो आलेला आहे लसावी तो किती आहे, 120। पण दिलेल्या संख्या आहे आपल्याला अपूर्णांकात आहे म्हणून वरच्याचा मसावी हा किती आलेला आहे, 1, आणि खालच्याचा लसावी हा किती आलेला आहे, 120। म्हणून याचं जे उत्तर आहे अपूर्णांकामध्ये 1/120 आहे। तर दुसरं उदाहरण बघा। दुसऱ्या उदाहरणात काय म्हटलेलं आहे, लसावी काढायचं म्हटलेलं आहे, इथे मसावी म्हटलं होतं म्हणून अंशाचा मसावी आला, छेदाचा लसावी आला। इकडे लसावी म्हटलेला आहे म्हणून इकडे काय येईल, अंशाचा लसावी येईल आणि छेदाचा मसावी येईल। दोन भाग करा। पहिल्या भागातील पहिला जो आहे अंशाचा तो लसावी येईल आणि दुसऱ्या भागातील छेदाचा मसावी येईल। तर बघा आता कशा पद्धतीने ते सोडवलं जातं। बघा वरती अंश काय आहे, 3 4 2, बघा 3 4 आणि 2। मला असं वाटतं 4 आणि 2 दोनाच्या पाड्यात येतात, 3 येत नाही म्हणून 3 जसा तसा खाली उतरा। बे 2 4, बे 1 बे। लसावीचा नियम आहे भाग दिलेल्या संख्या व उरलेल्या संख्यांचा काय करा गुणाकार। 3 2 6 आणि 6 2 12, म्हणजे याचा जो लसावी निघाला तो किती निघाला, 12। आता इकडे बघा मसावी 9 12 आणि 15। मला असं वाटतं हे तिघही संख्या 3च्या पाड्यात येतात। कसे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15। आता हे कोणत्या संख्येच्या पाड्यात येत नाही, मसावीचा नियम आहे तिघांना जर भाग जात असेल तर द्यायचा, नाही तर नाही। म्हणून याचा जो मसावी आलेला आहे तो 3 आहे। पण आपल्याला उत्तर हे अपूर्णांकात काढायचंय। लसावी हा 12 आहे आणि हा जो मसावी आहे हा किती आहे, 3, म्हणजे 12/3 अपूर्णांकामध्ये आहे। समजलं? बघा इकडे आता प्रकार चौथा, लेखी उदाहरणाकडे आपण वळूया। बघा दोन संख्यांचा मसावी हा 5 आहे आणि त्यांचा लसावी हा 240 आहे। बघा मसावी 5 आहे आणि त्यांचा लसावी हा 240 आहे। दोन संख्यांपैकी एक संख्या ही 15 असेल तर दुसरी संख्या कोणती आपल्याला ती काढायची आहे। आता बघा कशा पद्धतीने काढायचं ते तुम्हाला तुमच्या समोर मी स्पष्टीकरण देतो। सगळ्यात पहिले मसावी म्हटलेले, मसावी आपल्याला जो दिलेला आहे तो किती आहे, 5 लिहिला।
त्यानंतर जो लसावी म्हटलेला आहे तो लसावी आपल्याला दिलेला आहे, किती आहे 240. आणि दोन संख्यांपैकी एक संख्या म्हणजे पहिली संख्या ही आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 15. आणि आपल्याला दुसरी संख्या ही काढायची आहे, ती माहिती नाहीये. मग कशी काढायची? जी माहिती नाहीये, जी काढायची असेल त्याला x मानावे लागते. म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये काय करायची आहे, x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची. आता ती कशी काढतात ते बघा, तुमच्या समोर मी सोडून दाखवतो. आता बघा सांगतो, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी. बघा एकदा आता कशा पद्धतीने सोडवायचं. पहिली संख्या दिलेली आपल्याला 15, ती लिहा, गुणिला दुसरी संख्या दिलेली आपल्याला x बरोबर मसावी दिलेला आहे आपल्याला इथे 5 आणि लसावी दिलेला आपल्याला 240. तुम्हाला एक छोटासा नियम मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने असतो. हा जर प्लस इकडे असेल आणि हा बरोबर चिन्हाच्या तिकडे जर जाणार असेल तर तो मायनस होतो. आणि हा जर मायनस असेल इकडे तर तिकडे जाऊन तो प्लस होतो. आणि इकडे जर हा गुणिला असेल तर तिकडे जाऊन हा काय होतो, भागिला होतो. आणि इकडे जर हा भागिला असेल तर तिकडे जाऊन काय होतो, गुणिला होतो. तर बघा इथे आपल्याला तशाच पद्धतीने सोडवायचं आहे. 15 गुणिला x होऊ नाही शकत, म्हणून x ची किंमत डावीकडे ठेवा. 15 हा गुणिला आहे, तिकडे जाऊन भागिला नाही. x बरोबर 5 गुणिला 240 हा इकडे भागिला 15 येईल, कारण तो गुणिला होता. बघा 5 चा 1 5, 5 त्रिक 15, 3 1 3, 3 8 24, हा शून्य वरती ठेवून द्या. म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळालेली आहे, 80. मग x कोणाला मानला आता, दुसरी संख्या, म्हणून दुसरी संख्या ही किती आली, 80 आलेली आहे. बघा मित्रांनो, प्रकार 5वा बघायचा आहे लेखी उदाहरणामध्ये. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी हा 16 आहे आणि लसावी हा 96 आहे. तर इथे आपल्याला काय किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची. इथे x दिलेला आहे, आपल्याला ती x ची किंमत काढायची आहे. तर कशा पद्धतीने सोडवायचं ते बघूया. बघा पहिली संख्या 4x व 6x आहे, म्हणून इथे लिहा पहिली संख्या दुसरी संख्या. इथे लिहा पहिले दिलेला आहे मसावी आणि दुसरा दिलेला आहे आपल्याला लसावी. आता आपल्याला पहिली संख्या किती आहे, 4x लिहिलं. दुसरी संख्या 6x आहे. त्याच्यानंतर मसावी हा 16 आणि 96 आहे लसावी. 16 आणि हा आहे 96. तो सेम त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. कसं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी. बघा दोन संख्या, बघा काय दिलेलं आहे, 4x गुणिला 6x बरोबर मसावी लसावी यांचा गुणाकार 16 गुणिला 96. मित्रांनो तुम्हाला एक छोटासा नियम मी समजून देतो, तो पहिले समजून घ्या. x अधिक x आणि x अधिक असला तर काय होईल, 2x. x वजा x असेल तर x मधून x गेला तर किती, 0. x गुणिला x असेल तर x चा वर्ग होईल. आणि x भागिला x असेल तर याचं उत्तर किती, 1. तर हा तुम्हाला छोटासा नियम माहिती पाहिजे. बघा आता 4x गुणिला 6x, 4 गुणिला 6 24, 6 चौक 24. x गुणिला x चा वर्ग गुणिलाच आहे इथे.
दिलं नाही तर इथे गुणाकारच असतो. 6 चोक 24 x चा वर्ग बरोबर 16 गुणिला 96. हा 24 इथे गुणिला आहे, मागच्याच उदाहरणात सांगितलं, तर हा तिकडे जाऊन भागीला होईल. x चा वर्ग 16 गुणिला 96 भागीला 24. मला असं वाटतं 4 असा भाग जातो बघा. 4 चोक 16 4 7 24. बघा आता परत भाग जातो इथे. आता इथे भाग जातो 6 1 6 उरले 3 3वरती 6 36 6 6 36. मग x चा वर्ग 4 गुणिला 16 4 गुणिला 16 इकडे लिहू काय x चा वर्ग 4 गुणिला 16 म्हणून किती आले 64. मग याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ x येईल. मग याचा पण वर्गमूळ काढावं लागेल. तर काय याचं वर्गमूळ पण काढायचं असेल तर याचं वर्गमूळ x येईल आणि याचं वर्गमूळ किती येईल 8. म्हणून x ची किंमत आलेली आपली 8. तर बघू आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या काय. 4 गुणिला x ची किंमत किती आहे 8. x च्या ठिकाणी 8 ठेवा. 8 चोक 32. तर ती पहिली संख्या 32 आहे. दुसरी संख्या 6 गुणिला x ची किंमत आहे 8 8 7 48. तर इथे x ची किंमत 48 आहे. काही उदाहरणात तुम्हाला पहिली संख्या किंवा दुसरी संख्या विचारू शकतात.